नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण डे 3 चा व्हिडिओ बघितला असेल. डे 3 मध्ये आपण तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करून सांगितले, काही ट्रिक्स सांगितल्या, ट्रिकनुसार आपण कॅल्क्युलेशन केले, काही टप्प्याटप्प्याने केले. आता यामधलाच एक नवीन भाग कॅल्क्युलेशनचा आहे, तो म्हणजेच काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. जर दिलेल्या इक्वेशन मध्ये आपलं काही काही वेळेस काय असतं, आन्सर दिलेलं असतं पण एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची असते. ओके, ती कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड एक्स. 21 मायनस इन ब्रॅकेट 45 प्लस इन ब्रॅकेट 128 मायनस इन ब्रॅकेट 18 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 68. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आन्सर अगोदर दिलं असतं. यामध्ये आपलं काढायचं काय असतं, एक्स ची व्हॅल्यू. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे आपल्याला काय करायचं, इथे एक्स फाइंड करायचा. एक्स कुठे आहे आपला, जरी आपण एक्स फाइंड करायचा असला तरी आपण आपले रूल विसरायचे नाही. पहिले काय करायचं, सॉल्व ब्रॅकेट. काय सॉल्व करायचं, ब्रॅकेट. आता बघा इथे इक्वल टू साइन दिलं, मग इथे इक्वल टू साइन येईल का, नाही. इथे कोणतं साइन वापरायचं आपण, देअरफॉर. एका इक्वेशन मध्ये दोन इक्वल टू चे साइन येत नाही. इक्वल टू असं होत नाही. आता लक्ष द्या, इकडे काय करायचं, देअरफॉर. सर्वात लहान ब्रॅकेट कोणता आहे, स्टार्टिंगला याला सॉल्व करायचं. आलं लक्षात, काय करावं लागेल, 21 मायनस ब्रॅकेट मध्ये 45 प्लस ब्रॅकेट मध्ये 128. 18 मायनस एक्स हा इथं व्हेरिएबल आहे. काय आपला हा किती आहे, तर कॉन्स्टंट आहे. जर दोन कॉन्स्टंट असतील, दोन न्यूमेरिकल असतील तर सबट्रॅक्शन ऍडिशन होईल. इथं व्हेरिएबल दिला, इथं होईल का, नाही. मग काय करायचं, बाहेर दिलेला जो साइन आहे, साइन दोघीला मल्टिप्लाय करायचं. मायनस इंटू काय दुसरं काय असतं, प्लस. मायनस प्लस मायनस काय मायनस 80 मायनस प्लस एक्स. काय प्रॉब्लेम, ब्रॅकेट कंप्लीट, मोठा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 68. काही प्रॉब्लेम व्हायच्या. नेक्स्ट मध्ये आता हा ब्रॅकेट सॉल्व करता येईल, करू. देअरफॉर 21 मायनस ब्रॅकेट मध्ये 45 प्लस. आतमध्ये साइन चेंज करायची गरज नाही, कारण इथं साइन कोणतं आपलं, प्लस. जेव्हा इथं निगेटिव्ह साइन असेल तरच आपण आतमधलं साइन चेंज करतो. आलं लक्षात. आता लक्ष द्या, 128 हा प्लस आहे, 18 काय आपला मायनस. 8 मधून 8 गेला की त्याला इथं 2 मधून 1 गेला 1 आणि हा 1 जसाचा तसा प्लस एक जसाचा तसा. हा ब्रॅकेट संपला. काय आपला इज इक्वल टू 68. काही प्रॉब्लेम व्हायला त्यामध्ये, कळालं. परत आता एकच ब्रॅकेट राहिला आपला, कोणता, हा सॉल्व करा. 21 किती आला पाहिजे, मायनस 45 प्लस 110. 45 प्लस 110 मायनस साइन आहे म्हणून ब्रॅकेट जातात. तो पहिले ऍडिशन करून घेऊ आपण स्टेटमेंट. 5 प्लस 0 5, 4 प्लस 1 5, हा 1 जसा तसा प्लस x ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 68. आता याच्या अगोदर कोणतं साइन आहे, निगेटिव्ह साइन. जर निगेटिव्ह साइन असेल तर निगेटिव्ह न दोघी संख्येला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय येईल तर 21 निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काही नसलं काय असते तर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह निगेटिव्ह काय ते मायनस प्लस मायनस 155 जसा तसा. काही प्रॉब्लेम तुम्हाला नाही. हा मायनस आहे, मायनस प्लस मायनस आहे जसा तसा इज इक्वल टू 68. काही प्रॉब्लेम तुम्हाला नाही. मला एक ची व्हॅल्यू कशी पाहिजे, प्लस मध्ये पाहिजे. हा कसा लावायचं, निगेटिव्ह. कसा लावायचं, निगेटिव्ह. मग इकडे काय होईल, पॉझिटिव्ह. म्हणजेच काय लावायचं, या दोघांचं ऍडिशन करा. हा प्लस आहे, हा काय आहे मायनस. हा कसा आहे प्लस, हा कसा लावला तर मायनस. सबट्रॅक्शन होईल. 5 मधून 1 गेला, इकडे सांगा 4. 5 मधून 2 गेला, इकडे 3. 1 हा 1 झाला. काही प्रॉब्लेम व्हायला नाही. 21 मोठा की 155 मोठा, त्या साइन कोणता आहे, मायनस. काय प्रॉब्लेम नाही. हा मायनस एक्स आहे, हा इकडे करणार का होईल प्लस. हा 68 इकडे प्लस आहे,
इकडे येताना काय होईल -68. काय प्रॉब्लेम नाही. हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, दोघी कसे आले आपले निगेटिव्ह. दोघी निगेटिव्ह असेल तर आपण काय करत असतो मग 4 प्लस आहे कॅरी ऑन किती 1 प्लस 3 4 प्लस 6 10 कॅरी ऑन 1 प्लस 1 2. मोठ्या संख्येचं साइन म्हणजे काय आलं आपलं x इज इक्वल टू -202. काही प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये काय आलं जिंकली x ची व्हॅल्यू. ओके म्हणजेच काय असं आपलं अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये विचारलं जातं. तर सध्या आपण त्याच्यामध्ये बघतोय कॅल्क्युलेशन मध्ये. कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा असे खूप वेळेस क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 45 माइनस इन ब्रॅकेट 28 माइनस इन ब्रॅकेट 37 माइनस इन ब्रॅकेट 15 माइनस x ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 58 इज इक्वल टू 58. सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला छोटा ब्रॅकेट आहे तो सॉल्व करावा लागेल. काय करावं लागेल छोटा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. त्याला सॉल्व कसं करायचं सांगा. Therefore 45 माइनस ब्रॅकेट मध्ये 28 माइनस ब्रॅकेट मध्ये 37 माइनस. आता बघा इथं निगेटिव्ह काय नाही ब्रॅकेट आहे. एक व्हेरिएबल दिला आहे, कॉन्स्टंट दिलेला आहे, एक न्यूमरेटर आणि एक व्हेरिएबल दिला असेल तर आपण कोणतीही क्रिया करू शकत नाही. मग काय एकच करू शकतो बाहेरच्या साईडला आजच्या साईडला मल्टिप्लाय करायचं. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 50. काय प्रॉब्लेम व्हायला प्लस मायनस मायनस 15 झाला मायनस मायनस प्लस हा एक झाला तसा. ब्रॅकेट कंप्लीट परत मोठा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 50. काय प्रॉब्लेम व्हायला समजलं प्रत्येकाला काही अडचण. नेक्स्ट स्टेप 45 झाला तसा मायनस इन ब्रॅकेट 28 मायनस इन ब्रॅकेट. आता लक्ष द्या मायनस असेल तर ब्रॅकेट घ्यावाच लागेल, प्लस असेल तर आपली स्टेप कमी झाली असते. पण इथं मायनस नाही आहे त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट घ्यावाच लागेल. आता बघ 37 हा प्लस आहे 15 कसा आहे इथं मायनस. मग काय कसं इथं सबट्रॅक्शन. 7 मधून 5 गेला 2 3 मधून 1 गेला किती इथं 2. हा प्लस एक झाला ब्रॅकेट कंप्लीट मोठा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 58. आता कोणता सॉल्व करायचा आपल्याला हा ब्रॅकेट. काही प्रॉब्लेम व्हायला नाही. परत 45 मायनस ब्रॅकेट मध्ये 28 मायनस इंटू 28 मायनस 22 सॉरी मायनस इंटू 22 कसा आहे प्लस आहे मायनस प्लस मायनस 22 झाला तसा मायनस प्लस मायनस हा एक झाला ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 58. काही प्रॉब्लेम कोणाला का सॉल्व. देअरफॉर 45 झाला तसा मायनस साइन आहे पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 28 मधून 22 गेला किती राहिला 6. कोणाला सांगताय 28 मधून 28 गेला. हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे सबट्रॅक्शन होईल. 28 मधून 22 गेला किती राहिला इथं 6. हा मायनस 1 झाला तसा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 58. बाहेर साइन कोणता आहे निगेटिव्ह साइन मल्टिप्लाय करा म्हणजेच काय येईल सांगायचं 45 निगेटिव्ह काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काला इथं निगेटिव्ह 6 प्लस मायनस मायनस 6 झाला मायनस मायनस प्लस काला इथं x इज इक्वल टू 58. आता हा पॉझिटिव्ह हा काय आहे इथं निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह सबट्रॅक्शन होईल. 45 म्हणून 6 गेला किती राहिले 39. मोठ्या संख्येचं साइन द्यायची गरज नाही. प्लस x इज इक्वल टू 58. काय प्रॉब्लेम 39 इकडे प्लस आहे इकडे येताना काय होईल x इज इक्वल टू 58 मायनस 39. सबट्रॅक्शन करता येईल 8 म्हणून 9 येतो का नाही कॅरी ऑन घेतला इथे राहिले 4 इथे राहिले 18. 18 म्हणून 9 गेला 9 आणि 4 मधून 3 गेला किती राहिले 1 किती राहिला इथं 9. 58 मोठा आहे की 39 मोठा आहे त्याचा साइन कोणता आहे पॉझिटिव्ह. x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 90. एनी प्रॉब्लेम काही अडचण वाली का अशा प्रकारे आपण x ची व्हॅल्यू काढतो. ओके अजून आपण 2-3 एक्झाम्पल घेऊ.
लिसन नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं असेल तर या टाइप मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं ब्रॅकेट मध्ये लक्षात. आता यामध्ये आपण थोडं एक चेंजेस केला. थर्ड एक्झाम्पल थोडं वेगळ्या प्रकारे घेतलं ते म्हणजे काय न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला स्क्वेअरला डबल एक्स आला. अलग लक्षात किती एक्स आला इथं हा एक्स आला इथं एक एक्स आला. काही प्रॉब्लेम आला त्यामध्ये नाही. दोन एक्स आले बघा इथं एक दोन प्रकारचे एक्स आले म्हणजेच काय हा एक्स आहे हा एक स्क्वेअर आहे. लक्षात म्हणजेच काय इथं आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा तयार होतो आपलं. म्हणून मी एक्झाम्पल निवडलं. आता बघा काय करायचं होंगे अशा प्रकारचं एक्झाम्पल मला माहिती आहे होंगे एक्झाम्पल बघितलं नाही मग इकडे बघ लक्ष दे ना झोपेतून नको उठू. 128 divided by 16 multiplied by x minus 7 multiplied by 2 divide by 7 square minus 8 into 6 plus x square is equal to 1. तुम्ही जर लक्षात आलं असेल तर इकडे 1 आहे काय आहे 1. तुम्हाला माहिती आहे 1 ने कशाला मल्टिप्लाय करा डिवाइड करा आन्सर तीच येते बरोबर आहे. 1 ने एखाद्या संख्येला मल्टिप्लाय केलं तरी आन्सर तेच राहील. एका संख्येला 1 ने डिवाइड केलं तरी आन्सर तेच राहील. काही प्रॉब्लेम नाही. मग हा जो आहे इथं डिनॉमिनेटर हा इथं डिव्हायडेशनला आहे इकडे येताना का होईल मल्टिप्लिकेशनला. 1 ने मल्टिप्लाय केलं काही चेंजेस होईल का नाही. पण मी सुरुवातीला काय करतो ही टर्म इथून करतो इकडे ठेवतो. काही प्रॉब्लेम म्हणजे इथं डिनॉमिनेटर राहणारच नाही. काही प्रॉब्लेम व्हायचा नाही. सॉल्व करा. 120 पहिला रूल पहिला तुम्हाला रूल आपले एवढं करत असताना आपले रूल सुद्धा विसरायचे नाही. काय करायचं पहिली लाईन ड्रॉ केली दुसरी लाईन ड्रॉ केली कुठपर्यंत पहिली मायनस पर्यंत नंतर संबिंदू पर्यंत कारण रिलेशन फक्त मायनस याच्यामध्ये बघा. 128 डिवाइडेड साइन आहे म्हणजे काय डिवाइड बाय किती 16 मल्टिप्लाइड बाय किती x मायनस 7 मल्टिप्लाइड बाय किती 2 इज इक्वल टू ही टर्म जशी तशी इकडे सांगितलं काय सांगा 7 स्क्वेअर मायनस 8 मल्टिप्लाइड बाय किती 6 प्लस x स्क्वेअर. काही प्रॉब्लेम आला याच्यामध्ये समजलं गेले. सॉल्व करा. 16 च्या टेबलमध्ये 128 येतो किती नंबर येतो 8 16 8 चा 8 into x 8x मायनस 7 2 चा 14 is equal to 7 चा स्क्वेअर 49 मायनस 8 6 चा 48 मायनस सॉरी प्लस x स्क्वेअर. काही प्रॉब्लेम कोणाला इथे काल प्रत्येकाला सॉल्व करा. हा मायनस 40 इकडे सॉल्व नाही करत नाही. 8x मायनस 14 जाता हा 49 आहे हा निगेटिव्ह 48 आहे हा प्लस आहे हा निगेटिव्ह आहे. लक्षात जेव्हा एक संख्या पॉझिटिव्ह असेल एक संख्या निगेटिव्ह असेल मी वारंवार सांगतो तेव्हा काय होते सबट्रॅक्शन. 49 मधून 48 गेला मित्राला मोठ्या संख्येचा राहील प्लस त्याची गरज नाही प्लस x स्क्वेअर. काही प्रॉब्लेम नाही. आता बघा हा x स्क्वेअर हा 8 x स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कट काय होणार नाही कारण हा स्क्वेअर मध्ये येतो हा x कशामध्ये येतो एरिया लक्षात. आणि दोघांचं रिलेशन इथं मायनस आहे इथं काय आहे आपलं प्लस आहे. ओके तर काय करायचं या साईडचे जेवढी टर्म असतील त्या साईडला घेऊन जायचं म्हणजे काय इथं ऑलरेडी तयार होईल. म्हणजे झालं इज इक्वल टू इथे 0 घेतला काय घेतला इथं 1 प्लस x स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर. हा 8x इकडे प्लस आहे इकडे काय होईल मायनस 8x हा मायनस 14 आहे इकडे काय होईल प्लस 14. काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित राईट करून घेतो ह्या टर्म सर्व ही साईड चेंज करतो म्हणजे काय हा x स्क्वेअर जसाचा मायनस 8x 14 प्लस 1 किती झाले 50 इज इक्वल टू 0. काय प्रॉब्लेम आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काल पण निघाले. ओके आता बघा हा 15 आहे काय आहे तर 15 इथे काय 1 into 15 क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टर बघायचे आपल्याला काय बघायचे फॅक्टर काहीला येत असेल काहीला येत नसेल 8 च्या सीला माहिती नसेल 9 किंवा 10 च्या विद्यार्थ्यांना माहिती आहे फॅक्टर कसे काढायचे. लक्षात काय करायचं आपण a आणि c चं मल्टिप्लिकेशन करतो 1 into 15
15. काय प्रॉब्लेम नाही. हा काय येतं कोएफिशिएंट ऑफ x -8. हा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. हा जर पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही फॅक्टर आपले कसे असतात प्लस असतात किंवा दोन्ही फॅक्टर कसे असतात मायनस असतात. लक्षात हा प्लस म्हणजे दोघी आपले कसे असतील पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. आता लक्ष द्या 15 मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट 15 पाहिजे आणि ऍडिशन काय पाहिजे -8. काय व्हेरी गुड. 5 3 चा 5 3 चा 15. 5 + 3 8. तुम्हाला काय दिसतो इथं निगेटिव्ह. बरोबर. मग जर हा पॉझिटिव्ह असेल हा निगेटिव्ह असेल याचा साईन दोघीला ठेवून द्यायचा. काउंट करा. मायनस मायनस 5 3 चा -5 -3 परफेक्ट फॅक्टर. काही प्रॉब्लेम होईल का नाही. आता घ्या हा x जसा तसा. पहिला फॅक्टर कोणता आहे सांगा -5x. दुसरा फॅक्टर 3x. हा जो फॅक्टर असेल त्याला फक्त काय लावायचं आपल्याला x. काही प्रॉब्लेम होईल का. हा +15 झाला तसा =0. काही प्रॉब्लेम नाही. दोघी मध्ये जे कॉमन असेल ते कॉमन काढायचं. आलं लक्षात. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे इथं x. x बाहेर काढला ब्रॅकेट मध्ये इथे x ठेवला शिल्लक काय होतं x मायनस चिन्ह झालं. हा एक बाहेर निघाला शिल्लक काय इथं 5 ब्रॅकेट हा मायनस 3 च्या निघून 15 येतो मग 3 बाहेर काढला. काय प्रॉब्लेम शिल्लक काय येतो x. काय शिल्लक आपला x. बाहेर आपण कोणतं साइन काढलं मायनस म्हणजे आपण साइन चेंज होईल. त्याला इथं प्लसचं काय होईल -3 5 चा 15 डिवाइड केला 3 ने याला = किती 0. तुम्ही जर बघितलं असेल x - 5 x - 5 दोघी फॅक्टर कसे आले आपले इक्वल आले. जर हे दोघी इक्वल असेल तरच तुमचं एक्झाम्पल बरोबर आहे आणि का तुमचं एक्झाम्पल रॉंग आहे. लक्षात. ब्रॅकेट मधल्या दोघी टर्म कशा आल्या पाहिजे सेम आल्या पाहिजे सारख्या आल्या पाहिजे. आता बघ x - 5 x - 5 परत कॉमन आहे बाहेर काढला x - 5 x - 5 आणि दुसरा फॅक्टर आला काय शिल्लक राहिला आपला इथं x -3. काही अडचण म्हणायच्या नाही. आता इथं काय करायचं काय करता इथं हे सांगा x - 5 = 0 और x - 3 = 0. कारण आपल्या इथे दोन फॅक्टर पडले. किती पडले आपल्या इथे फॅक्टर दोन फॅक्टर पडले. x - 5 = 0 और x - 3 = किती हा -5 इकडे काय होईल प्लस म्हणजे x किती 5 और x किती 3. हा -5 इकडे काय झाला पॉझिटिव्ह झाला. हा -3 इकडे काय झाला पॉझिटिव्ह झाला. म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपली 5 किंवा 3. काही प्रॉब्लेम होणार नाही. समजलं त्याले काही अडचण क्लिअर. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. असे 9 10 ला खूप विचारतात. आलं लक्षात. अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन पक्क असणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं एक्झाम्पल आपलं हे ओके लक्ष द्या सर्वांनी. 9 प्लस देअर बरोबर इन ब्रॅकेट 26 - 17 प्लस 28 मायनस पहिला ब्रॅकेट सॉल्व करायचा आपल्याला. काय करायचं पहिला ब्रॅकेट सॉल्व. बघा पहिला एक्झाम्पल रीड करतो मी नंतर सांगतो. ओके 9 प्लस इन ब्रॅकेट 26 मायनस इन ब्रॅकेट 17 प्लस इन ब्रॅकेट 28 मायनस इन ब्रॅकेट 5 मायनस x ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 71. एवढं मोठं एक्झाम्पल आहे. फाइंड करायचा x. काय फाइंड करायचा आहे x. जरी आपल्याला x फाइंड करायचा असेल तरीही आपल्याला आपले रूल विसरायचे नाही. काय करायचं स्टार्टिंगला छोटा ब्रॅकेट कोणता इथं 5 मायनस x. आपण आधीच इथपर्यंत एक्झाम्पल राईट करून घेतलेलं आहे. बाहेर कोणता आहे मायनस कोणता आहे मग मायनस इंटू प्लस काय नसले ते असते प्लस मायनस प्लस मायनस 5 जाता मायनस प्लस हा 1 जाता तसा ब्रॅकेट कंप्लीट मोठा ब्रॅकेट कंप्लीट आणि त्यापेक्षा मोठा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती 71. काही प्रॉब्लेम आता कोणता ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल काही अडचण मला याच्यात
कळालं प्रत्येकाला? बाकी तसं 9 प्लस त्याला इथं 26 मायनस 17 प्लस ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. प्लस असला तर ब्रॅकेट घ्यायची गरज नाही. इथं निगेटिव्ह साईन असेल तर ब्रॅकेट घ्यावंच लागेल सॉल्व्ह करताना. आलं लक्षात? ओके. काही 25 मायनस 5 किती आला इथं? 23 प्लस 1 तसा. आपण याचे साईन चेंज का केले नाहीत? कारण साईन बंद होता याच्या अगोदर प्लस. प्लस याचा काही प्रॉब्लेम नाही. ब्रॅकेट कंप्लीट, मोठा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 71. काही प्रॉब्लेम आला याच्यात? पुढच्या याच्यामध्ये 9 प्लस ब्रॅकेट मध्ये 26 मायनस. आता इथं मायनस साईन आहे म्हणजे तुला ब्रॅकेट घ्यावंच लागेल. मायनस निगेटिव्ह साईन जर बाहेर असेल तर ब्रॅकेट घ्यावाच लागेल. आणि जरी याला सॉल्व्ह करायचं असेल तरी निगेटिव्ह साईन बाहेरचा ते घ्यावंच लागेल. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आपण. कोणता ब्रॅकेट? हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 17 प्लस 23 हा प्लस आहे, हा प्लस आहे, दोघांची काय होईल? एडिशन. 7 प्लस 3 10. कॅरी ऑन किती? 1 प्लस 1 2 प्लस 2 किती इथं 40 प्लस किती? x. ब्रॅकेट कंप्लीट, मोठा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 71. काही प्रॉब्लेम नाही. 9 प्लस ब्रॅकेट मध्ये 26 इथं मायनस आहे. कोण साईन आपल्या इथं? हा मायनस प्लस काय होईल? मायनस. हा 40 तसा मायनस प्लस काय होईल? मायनस. हा 1 तसा ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती? 71. काही प्रॉब्लेम आला? कळालं सर्वांना? क्लिअर? ओके. बघा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 9 प्लस सांगेल हा पॉझिटिव्ह आहे, हा काय आहे? निगेटिव्ह. काय होईल? सबट्रॅक्शन. मग काय आलं? 40 म्हणून 26 गेला. इकडे आला 14. मोठ्या संख्येचा साइन मायनस x. मायनस किती? x इज इक्वल टू किती? 71. सॉल्व्ह करा. 9 प्लस मायनस मायनस 40 प्लस मायनस मायनस x इज इक्वल टू किती? 71. आता तुम्हाला माहिती आहे हा मायनस आहे. काय हा? आपल्याला मायनस 1 ची व्हॅल्यू मिळायची का? नाही. कशी काढायची आपल्याला? पॉझिटिव्ह. हा मायनस आहे, इकडे काय होईल? प्लस. म्हणजे काय इथं x. दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन जसे करून घ्या. हा पॉझिटिव्ह आहे, हा काय? निगेटिव्ह. दोघांचं काय होईल? मग 40 म्हणून 9 गेला. किती राहिला? किती राहिला? 5. मोठ्या संख्येचा साइन. हा 7 निगेटिव्ह प्लस आहे, इकडे काय होईल? मायनस. काय ऍडिशन? हा निगेटिव्ह, हा निगेटिव्ह. मायनस 76 इज इक्वल टू x. काही प्रॉब्लेम आला? समजलं मध्ये काय? क्लिअर? कळालं काय? काही अडचण